नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण रिसर्च डिझाइन याबद्दल माहिती पाहत होतो आणि त्यावर आपण 4 व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिसर्च डिझाइन म्हणजे काय? त्याचे गुड रिसर्च डिझाइन कसं असलं पाहिजे आणि रिसर्च डिझाइनचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या संशोधन पद्धती आहे, त्या संशोधन पद्धतीला आवश्यक असलेलं जे रिसर्च डिझाइन आहे, त्या संदर्भात आपण माहिती बघितली. त्यामध्ये एक्सप्लोरेटिव्ह किंवा त्यालाच आपण फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च मेथड म्हणतो. त्या रिसर्च मेथडसाठी कोणत्या प्रकारचं फ्लेक्सिबल रिसर्च डिझाइन आवश्यक आहे, त्याबद्दलची माहिती बघितली. नंतर डिस्क्रिप्टिव्ह किंवा डायग्नोस्टिक रिसर्च ज्या पद्धती आहे, त्या पद्धतीसाठी आवश्यक असलेलं जे काही रिसर्च डिझाइन आहे, ते त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, याबद्दलची माहिती बघितली. आणि त्या दोन्ही डिझाइनमध्ये मी तुम्हाला काल सांगितलं, की कोणत्याही प्रकारे अ, एकामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे, तर एकामध्ये रिजिडिटी आहे. परंतु एक्सपेरिमेंटमध्ये की ॲक्युरसी खूप सर्वात जास्त चांगली ॲक्युरसी जी हायपोथेसिस टेस्टिंग प्रकारच्या रिसर्चमध्ये असते, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणतो. व अगोदरचे जे दोन्ही रिसर्च आहे, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशन हे होत असतं. परंतु जे रिसर्च डिझाइन आहे, हायपोथेसिस टेस्टिंगचं रिसर्च डिझाइन आहे, त्यामध्ये मॅनिप्युलेशनला कोणत्याही प्रकारचा चान्स नसतो. ॲक्युरसी इज ऑप्टिमम अचीव्ड इन सच काइंड ऑफ रिसर्च डिझाइन. म्हणून आजचा जो रिसर्च डिझाइनचा जो प्रकार आहे, हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च, ज्यालाच आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं देखील म्हणतो. त्याबद्दल तर त्या रिसर्च डिझाइनबद्दल माहिती पाहणार आहोत. तर स्क्रीनवर रिसर्च डिझाइनची माहिती आहे. त्यावर मी एक्सप्लेनेशन देतोय. रिसर्च डिझाइन इन केस ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च स्टडीज. आता मी सांगितलं की याला एक्सपेरिमेंटल स्टडीज असं सुद्धा म्हणतात. आता अगोदर जे डायग्नोसिस रिसर्च आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्हेरिएबलमधलं असोसिएशन काय आहे, संबंध काय आहे ते पाहिलं जातं. परंतु एक्सपेरिमेंटल रिझल्टमध्ये केवळ असोसिएशन पाहिलं जात नाही, तर डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल यांच्यामधलं असोसिएशन तर महत्त्वाचं आहेच. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये कॉज्युअल रिलेशनशिप म्हणजे कॉज अँड इफेक्ट. असं का घडलं? व्हाय धिस इज हॅपनिंग? वन व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर नुसता कसा प्रभाव झाला नाही, तो का झाला याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये किंवा एक्सपेरिमेंटल स्टडीजमध्ये करायची असते. म्हणून ह्या रिसर्च डिझाइनला अतिशय स्ट्रक्चर्ड अशा स्वरूपाची रिसर्च डिझाइन लागते आणि अतिशय केअरफुली प्रत्येक स्टेजवर आपल्याला रिसर्च डिझाइन करताना काळजी घ्यावी लागते. सच स्टडीज रिक्वायर्स प्रोसिजर दॅट विल नॉट ओन्ली रिड्यूस द बायस अँड इन्फरन्सेस रिलायबिलिटी बट विल परमिट ड्रॉइंग इन्फरन्सेस अबाउट कॅज्युअलिटी. मी सांगितलंय की याच्यामध्ये बायसला कोणत्याही प्रकारचा चान्स नाही. जे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर्स आहे, ते एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर्स किंवा त्यालाच आपण एक्सपेरिमेंटल एरर म्हणतो, तो अतिशय मिनिमम असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्या रिझल्टमधून ॲक्युरसी येईल. इन्फरन्सेस रिलायबिलिटी ही देखील खूप महत्त्वाची आहे. म्हणजे रिड्यूस बायस, इन्फरन्सेस रिलायबिलिटी म्हणजे जे आउटपुट येतं किंवा जे टेस्टिंग आपण करतो ते रिलायबल असलं पाहिजे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी रिलायबिलिटी चेक केली जाते आणि व्हॅलिडिटी चेक केली जाते. म्हणजे इन्स्ट्रुमेंट सॅम्पल सिलेक्शनपासून इन्स्ट्रुमेंट सिलेक्शन करण्यामध्ये इन्स्ट्रुमेंटसुद्धा वापरण्याअगोदर बऱ्याच वेळेस टेस्ट करावं लागतं. ज्याच्यामुळे रिलायबिलिटी वाढते. म्हणून तरच त्यातून येणारे जे काही आउटपुट आहे, ते योग्य प्रकारचं मिळू शकतो. म्हणून इन्फरन्सेस रिलायबिलिटीसुद्धा ह्या प्रकारच्या रिसर्च डिझाइनमध्ये खूप आवश्यक असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की यातून येणारे जे रिझल्ट आहे, ज्याचं इंटरप्रिटेशन आहे, ते इंटरप्रिटेशन फक्त व्हेरिएबलमधलं असोसिएशन नाही, तर त्यातली कॅज्युअलिटी म्हणजे कारणमीमांसा. असे का घडले? या व्हाय धिस इज हॅपनिंग? व्हेरिएबलमध्ये असे असोसिएशन का अस्तित्वात आहे? याबद्दलची माहिती या प्रकारच्या रिसर्च डिझाइनमध्ये असते. इन सच काइंड ऑफ स्टडी, द रिसर्चर टेस्ट द हायपोथेसिस ऑफ कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल. प्रोफेसर आर. ए. फिशर ज्यांनी हा रिसर्च डिझाइन पहिल्यांदा ॲग्रीकल्चर फील्डमध्ये वापरलं आणि ॲग्रीकल्चर फील्डमध्ये वापरून नंतर ते हळू इतर इंडस्ट्रियल म्हणा किंवा लॅबमधल्या एक्सपेरिमेंटमध्ये वापरण्यात आलं.
आता बऱ्याच वेळेस तुम्ही जे प्रोजेक्ट बनवतात, ते प्रोजेक्ट हे एक्सपेरिमेंटल डिझाइन असतात आणि एक्सपेरिमेंटल डिझाइनमध्ये तुम्हाला जे आउटपुट पाहिजे नसतं, त्याच्यासाठी तुम्ही मटेरियल चेंज करतात किंवा त्यातले स्ट्रक्चर चेंज करतात. तर हे एक्सपेरिमेंटल डिझाइन तयार करत असताना काय-काय काळजी करायची याबद्दलची माहिती यात दिलेली आहे. तर फिशर यांनी जे ॲग्रीकल्चर फील्डमध्ये डिझाइन तयार केलं होतं, त्यांनी काय केलं होतं, की ॲग्रीकल्चर फील्डचे वेगवेगळे प्लॉट्स पाडले होते. आणि त्या प्लॉट्स ला त्यांनी ब्लॉक्स असं नाव दिलेलं आहे, डिफरंट ब्लॉक्स आणि त्यामध्ये त्या डिफरंट ब्लॉक्समध्ये त्यांनी तो रिसर्च कंडक्ट केला आणि ज्याच्यामध्ये त्यांना कळालं, की यामध्ये रिलायबिलिटी जास्त चांगल्या प्रकारे येते. डेटा कलेक्शन ॲक्युरसी राहते आणि इन्फरन्सेस त्यातून येणारे जे काही आउटपुट आहे, ते सुद्धा जास्त रिलायबल असतं. म्हणून हे रिसर्च डिझाइन त्यांनी इम्प्लिमेंट केलं. The fact inspired him to develop certain experimental design for testing hypotheses is concerned scientific investigation. Today, the experimental design are being used in research relating to the phenomena of several discipline. आणि नंतर हळूहळू पहिले सुरुवातीला ॲग्रिकल्चर फील्डमध्ये वापरल्यानंतर इतर फील्डमध्ये सुद्धा हे एक्सपेरिमेंटल डिझाइन वापरण्यात येऊ लागलं. आता बेसिक प्रिन्सिपल ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाइन काय आहे याच्यामध्ये? तर 3 प्रकारचे प्रिन्सिपल यामध्ये वापरले जातात. एक प्रिन्सिपल ऑफ रिप्लिकेशन, प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन आणि प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. म्हणजे हे 3 तत्व तुम्हाला हे एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाइन करताना लक्षात घेणं आवश्यक आहे. आता काय आहे ते? तर प्रिन्सिपल ऑफ रिप्लिकेशन. According to the principle of replication, the experiment should be repeated more than once. It means the repeated application of the treatment under investigation is known as replication. Because of repeated application of treatment several times, we can estimate the experimental error. Only with the help of experimental error we can determine whether observed differences between real or not. The major functions of replication are to provide an estimate of experimental error and to reduce the experimental error. मी तुम्हाला सांगितलंय की आपल्या कोणत्याही प्रकारच्या एक्सपेरिमेंट करत असताना काही फॅक्टर असे असतात की जे फॅक्टर एक्स्ट्रोजिनियस असतात आणि ते डिपेंडंट व्हेरिएबलला अफेक्ट करत असतात. पण हे मोठ्या प्रमाणात जर अफेक्ट करत असतील, तर आपलं येणारं जे काही उत्तर आहे किंवा जे ऑब्झर्व्ह आपण डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलमधले रिलेशन बघतो आहोत, ते हे एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबलमुळे अफेक्ट जर होत असतील, तर आपला जो एक्सपेरिमेंट आहे हा वाया जाणार आणि असा एक्सपेरिमेंट जर आपण रिप्लिकेशन जर त्याचं केलं नाही अगोदरच, तर आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा बांधता येणार नाही. मी जसं सांगितलं, की एखादी मेथोडॉलॉजी जेव्हा आपण स्टुडंटवर टीचिंग मेथोडॉलॉजी इंट्रोड्यूस करतो आहोत आणि स्टुडंटचा आयक्यू लेव्हल जर हाय असेल, तर आयक्यू हा आपल्या स्टडीचा भाग नाहीये. पण तरी देखील आपण जर आयक्यूचा जर विचार केला नाही आपल्या रिसर्चमध्ये, तर निश्चितपणे आपला रिसर्च हा फेल होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्या का फेल होणार? कारण एक्सपेरिमेंटल एरर जास्त येणार. मेथोडॉलॉजीचा इफेक्टपेक्षा आयक्यूचा इफेक्ट हा जास्त असणार आणि नॅचरली ते फेल होणार. म्हणून एक्सपेरिमेंटल एरर काय आहे हे आपल्याला शोधण्यासाठी आपण पुन्हा आपला जो रिसर्च आहे, एक्सपेरिमेंट आहे तो केला पाहिजे. म्हणजे रिप्लिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द इफेक्ट ऑफ एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर. So that we can understand the level of experimental error in our research. बऱ्याच वेळेस आपण एक्स्ट्रोजिनियस फॅक्टरचा विचार न करता केवळ आपल्या डोक्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल यांच्यातले कोरिलेशन आणि यांच्यातलं कॅज्युअल रिलेशन जे जे आहे ते चेक करण्याचा संभ्रम असतो आणि हे जे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर आहे हे जर आपण विचारात घेतले नाही किंवा त्याचं प्रमाण किती आहे, किती प्रमाणात ते अफेक्ट करतात, हे जर आपण विचारात घेतलं नाही तर निश्चित आपला एक्सपेरिमेंट हा फेल होण्याची शक्यता असते. म्हणून त्या एक्सपेरिमेंटल एररचं एस्टिमेट होणं, ते किती प्रमाण आहे ते करणं आणि टू रिड्यूस इट. मग पुन्हा दुसऱ्या वेळेस आपण एक्सपेरिमेंट करत असताना ते कशाप्रकारे कंट्रोल करता येऊ शकतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आयक्यू जर खूप हाय असेल किंवा आयक्यू जर खूप लो असेल सर्वच मुलांचा, तर त्यामध्ये ॲव्हरेज आयक्यू आणि मग अशा वेळेस आपल्याला रँडम सिलेक्शन करून काही मुलं
जास्त IQ असलेली, काही मुलं कमी IQ असलेली, काही मुलं ॲव्हरेज IQ असलेली, अशा प्रकारचा जर ग्रुप आपण केला, तर निश्चितपणे IQचा जो इफेक्ट आहे डिपेंडंट व्हेरिएबलवर म्हणजे स्टुडंटच्या अचीव्हमेंटवर, तो निश्चितपणे आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला बिफोर गोइंग टू द रिअल डाटा कलेक्शन थ्रू एक्सपेरिमेंट we have to control it through replication. आपण प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट घेण्याअगोदर आपल्याला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा एक्सपेरिमेंट करण्याअगोदर जे एक्सपेरिमेंटल एरर आहे त्याचा अंदाज घेऊन आपल्याला त्याला रिड्यूस करून आणि मग खऱ्या अर्थाने आपण जी मेथोडॉलॉजी वापरत आहोत ती खरी आहे की नाही किंवा आपण जो इंडिपेंडंट व्हेरिएबल वापरत आहोत त्याच्यावर फोकस करणं आपल्याला शक्य होणार आहे. म्हणून द प्रिन्सिपल ऑफ रिप्लिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. इथं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की समजा वेगवेगळ्या वी मे डिसाइड द फील्ड इन टू द पार्ट्स. एक राईस आपण लावणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की ॲग्रिकल्चर फील्डमधून आल्यामुळे इथे ॲग्रिकल्चरची उदाहरणं अनेक आपल्याला पाहायला मिळतात. We may divide the field into the two parts and grow one variety in one part and other variety in other part. We can then compare the yield म्हणजे उत्पादन of the two parts and draw the conclusion on that basis. म्हणजे एका फील्डचे आपण दोन भाग केले. एका भागामध्ये आपण एक प्रकारचा राईस टाकलेला आहे, दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या प्रकारचा राईस टाकलेला आहे आणि आपण त्याचं एक्सपेरिमेंट केलं. But if we are apply the principle of replication to this experiment, then we first divide the field into several parts. आता काय होतं की एक भाग जमिनीचा एक हिस्सा जर मुळामध्येच त्याच्यामध्ये जमिनीच्या मातीमध्ये मूलद्रव्य जर कमी प्रमाणात असेल तर तिथं राईस कमी प्रमाणात उगेल आणि दुसऱ्या भागामध्ये मूलद्रव्य जास्त असेल तर तिथं राईस म्हणजे जमिनीचा पोत ज्याला आपण म्हणतो द फर्टिलिटी ऑफ लँड हा एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर आहे आणि हा फर्टिलिटी ऑफ लँड हा एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर जर आपल्याला किती प्रमाणात आहे हे जर लक्षात घ्यायचं असेल तर पुन्हा आपल्याला काय करायचं रिप्लिकेशन डिझाईन वापरणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे की एकूण जो शेत आहे त्या शेतामध्ये चे वेगवेगळे पार्ट्स तयार केले पाहिजे ज्याला आपण ब्लॉक्स म्हणतो. दोन भाग करण्याऐवजी सेव्हरल पार्ट्स तयार करायचे आणि त्या सेव्हरल पार्ट्समध्ये अल्टरनेट करून वेगवेगळ्या दोन्ही जाती ज्या आहे त्या म्हणजे आता जमिनीच्या दोन भागामधले परत सेव्हरल पार्ट्स केल्यामुळे काही भागामध्ये एक प्रकारचा राईस काही भागामध्ये दुसऱ्या प्रकारचा राईस लावला तर ॲटोमॅटिकली एक्स्ट्रोजेनियस फॅक्टर आपल्याला रिड्यूस करता येईल आणि त्याच्यामधून आपल्याला येणारं जे रिझल्ट आहे ते जास्त रिलायबल असणार आहे. म्हणून पुन्हा पुन्हा हे उत्पन्न घेऊन पुन्हा पुन्हा नंतर पुन्हा दुसऱ्या वेळेस ते एक्सपेरिमेंट घेऊन आपण चेंज करायचं जे राईसचा जो पॅटर्न आहे तो पुन्हा चेंज करायचा. म्हणजे अगोदर ज्या ठिकाणी एक्स प्रकारचा राईस लावलेला होता त्या ठिकाणी पुन्हा बी प्रकारचा झेड प्रकारचा राईस आपण लावून पाहायचा आहे. याचा अर्थ काय की आपण चेंज केलेला आहे. रिप्लिकेशनमुळे काय झालं एक्स्ट्रोजिनियस फॅक्टरचा जो काय विषय होता राईसच्या उत्पादनावर होणारा जो परिणाम होता तो आपल्याला कंट्रोल करता आलेला आहे. We can collect the data of the yield of the two variables and draw the conclusion by comparing the same. The result will be more reliable because of applying the principle of replication. रिपीटेड एक्सपेरिमेंटमुळं आपल्याला त्या राईसचा जमिनीची जी फर्टिलिटी आहे त्या एक्स्ट्रोजिनियस फॅक्टरचा वर कंट्रोल करता आला आणि नॅचरली एक्सपेरिमेंटल एरर हा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्या रिसर्चमध्ये देखील आपण ह्या रिप्लिकेशनचा उपयोग केला पाहिजे एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. दुसरा आहे प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन. Randomization means what? The randomization means that every subject has an equal chance of being assigned to the experimental or of study subject on the randomized basis. The principle provides protection when we conduct an experimental against the effect of exogenous factor by randomization. आता यात पण सांगितलेलं आहे अगोदर जे उदाहरण दिलंय तेच उदाहरण इथं त्यांनी वेगळ्या पद्धतीने रँडमायझेशनच्या बाबतीत का केलं कारण अनेक ब्लॉक्स तयार केलेले आहेत
मग आता ह्या ब्लॉक्समध्ये सरसकट आपण एका बाजूने एक राईस लावला, दुसऱ्या बाजूने दुसरा राईस लावला, तर काही उपयोग होणार नाहीये. कारण पुन्हा तोच प्रश्न येणार, की फर्टिलिटी इज द मग जे ब्लॉक्स तयार केलेले, सेव्हरल ब्लॉक्स तयार केलेले, समजा आपण एका एकरमध्ये असे 36 ब्लॉक्स तयार केलेले, 36 ब्लॉक्स तयार केलेले. मग 36 ब्लॉक्सचं डिव्हायडेशन करताना पहिले 10 ब्लॉक्स आपण एक राईस लावला, दुसरे 10 ब्लॉक्स आपण तिसरा राईस लावला, चौथे 10 ब्लॉक्स अशा प्रकारे न जाता त्या ब्लॉक्सचं एक रँडमायझेशन करायचं. रँडमायझेशन म्हणजे ते रँडमायझेशन ही एक पद्धत आहे, की जी फॉर एक्झाम्पल टेबल घेतला त्यातले ठराविक 3 नंतरचे आकडे आपण समजा घ्यायचे ठरवले, तर मग 3 नंबर येणारे जे ब्लॉक्स असतील जेवढे 3, 6, 9, 12, 15 अशा याच्यामध्ये जे काही ब्लॉक्स असतील ते एका राईससाठी वापरणार आणि जे इव्हनमध्ये येणार आहे ते एका राईससाठी वापरणार. म्हणजे आपण काय केलं, ऑड अँड इव्हनचा वापर करून आपण ते रँडमायझेशन केलेलं आहे. आणि मग त्यामध्ये येणारा जो राईस आहे, त्या राईसचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर निश्चितपणे त्याचा रिझल्ट जास्त रिलायबल येणार. म्हणून प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन काय सांगतं, की जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहात, त्यावेळेस जे सॅम्पल म्हणून तुम्ही ब्लॉक्स घेतलेले आहे, सॅम्पलिंग केलेलं आहे, ते सॅम्पलिंग करताना हे रँडमाइज केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारे ते सिक्वेन्सनी नाही झालं पाहिजे. इट शुड नॉट बी हॅव्हिंग अ पर्टिक्युलर सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे 1, 2, 3, 4, 5 लाइक दॅट, की पहिले 10 ब्लॉक्स, पहिले 20 ब्लॉक्स किंवा 15-15 ब्लॉक्स, 30 ब्लॉक जर केले, पहिले 15 ब्लॉक्स मग ती डिव्हाईड काय होणार, ती फील्ड 2 भागामध्येच डिव्हाईड होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला रिलायबिलिटी येणार नाही. जी फर्टिलिटी ऑफ लँड आहे तो पुन्हा जास्त प्रमाणामध्ये येईल. म्हणून रँडमाइज्ड जे काही ब्लॉक्स आपल्याला सिलेक्शन ऑफ ब्लॉक्स आहे ते रँडमाइज पद्धतीने झाले तर निश्चितपणे एक्सपेरिमेंटल एरर कमी येणार, एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर कंट्रोलमध्ये राहणार. दुसरे आहे द प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. हा एक महत्त्वाचा विषय आहे. ग्रुपिंग ऑफ a homogeneous experimental material units into blocks is known as local controls or blocking. For example, according to the principle of local control, we first divide the field into several homogeneous parts known as blocks, and each such a blocks is divided into equal parts of the number of treatment. Then the treatments are randomly assigned to these parts of blocks. Dividing the field into several homogeneous parts is known as blocking. आता local of control. In general, blocks are the level at which we hold an exogenous factor fixed so that we can measure its contribution to the total variability of data by means of the two-way analysis of variance. In brief, the principle of local control, we can eliminate the variability due to the exogenous factor from the experimental error. आता यामध्ये मी सांगितलेलं आहे की रँडमायझेशन झालं, रिप्लिकेशन झालं, त्याच्यामुळे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर कंट्रोल करता आला. आता त्या शेतीमध्ये आणखीन एक आपल्याला पर्याय करता येऊ शकतो, की त्या शेतीची फर्टिलिटी चेक करणं. फर्टिलिटी त्या शेतीच्या वेगवेगळ्या ठिकाणची जी माती आहे, ती प्रयोगशाळेमध्ये नेऊन त्याची फर्टिलिटी चेक करणं आणि सिमिलर फर्टिलिटी असलेले जे ब्लॉक्स आहे, त्याचं सिलेक्शन करणं. म्हणजे आपण काय केलं, की जनरली 1 एकर लँड आहे, त्या लँडचं वेगवेगळ्या एरियातून सॅम्पलिंग केल्यामुळे मातीचं, त्यामुळे काय झालं फर्टिलिटी त्यातली एकसारखी फर्टिलिटी असलेले जे ब्लॉक्स आहे, ते आपल्याला शोधता आले. म्हणजे आपण होमोजिनिटी क्रिएट केली आणि मग ही होमोजिनिटी समजा त्यातले 15 ब्लॉक्स हे वेगळ्या प्रकारच्या लँडनी बनवलेले आहे किंवा वेगळ्या प्रकारचं त्याचा मातीचा पोत एकसारखा आहे आणि दुसऱ्या 15 ब्लॉकचा मातीचा पोत एकसारख्या प्रमाणे आहे, फर्टिलिटी एकसारखी आहे. तर आता काय करायचं, की त्या होमोजिनियसवर रँडमाइज्ड ट्रीटमेंट द्यायची. रँडमाइज्ड ट्रीटमेंट म्हणजे आता त्या 15 मधले 7 ब्लॉक्स रँडमली सिलेक्ट करायचे, जी एकसारखी फर्टिलिटी आहे. एकसारखी फर्टिलिटी आहे. त्या एकसारख्या फर्टिलिटीवर आपण रँडमायझेशन ट्रीटमेंट देणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत, त्यातले जे निम्मे ब्लॉक्स आहे, ते रँडमाइज सिलेक्ट करायचे, नॉट सिक्वेन्सली. परत आपण त्यात रँडमाइज केलं आणि तिथे एक प्रकारचा राईस आपण लावला
आणि उरलेले जे रँडमाइज्ड सिलेक्शन करून जे उरलेले ब्लॉक्स आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं म्हणजे लक्षात घ्या त्या 15 ब्लॉक्समधले पहिले 7 असे नाही. तर समजा 4 आहे, 6 आहे, 8 आहे. आपण लॉटरी मेथड वापरू शकतो. त्या 15 मधले 15 चिठ्ठ्या काढायच्या आणि ते ब्लॉक्स सिलेक्ट करायचे आणि तिथे एक प्रकारचा राईस लावायचा. म्हणजे 4थ्या ब्लॉकमध्ये एक्स प्रकारचा राईस आहे, तो 6व्या मध्ये आहे, तो 12व्या मध्ये आहे, तो 15व्या मध्ये आहे. असं एक्स झालं. उरलेल्या याच्यामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचा झेड प्रकारचा राईस लावला. तर होमोजिनियसमध्ये पण आपण काय केलेलं आहे, रँडमाइज ट्रीटमेंट दिलेली आहे. याला म्हणायचं लोकल कंट्रोल, प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. आणि अशा प्रकारे प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोलमुळे आपल्याला एक्सपेरिमेंटल एरर एकाच प्रकारच्या होमोजिनियस लँडमध्ये राईस उत्पादनावर काय परिणाम होतो. म्हणजे इथे आपण जवळपास फर्टिलिटी ऑफ लँड हा एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर आहे, हा पूर्णतः कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये जी एक्सपेरिमेंटल जो होणार आहे तो एरर हा कमीत कमी असणार आहे, लीस्ट एक्सपेरिमेंटल एरर. म्हणून इथे सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीची हायपोथेसिस टेस्टिंग किंवा एक्सपेरिमेंटल स्टडीजमध्ये अतिशय गांभीर्याने आपल्याला एक्स्ट्रोजिनियस फॅक्टरवर काम करावं लागतं, की ज्याचा इफेक्ट आपल्या व्हेरिएबलच्या कॅज्युअल रिलेशनशिप, आपलं फोकस जो आहे टू अंडरस्टँड द नेचर अँड कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन द डिपेंडंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल, त्याच्यावर आपला फोकस आहे. आणि म्हणून तो फोकस डेटा कलेक्शन करत असताना अबाधित किंवा राहण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे या 3 प्रिन्सिपल ऑफ रिप्लिकेशन, प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन अँड प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल याचा उपयोग आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून या 3 घटकांचा एक्सपेरिमेंटल एररमध्ये उल्लेख केला पाहिजे. तर इथे आपण थांबू आणि एक्सपेरिमेंटल डिझाईनचे प्रकार काय आहे, ते प्रकार आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. थँक यू व्हेरी मच.